माझं नाव सृष्टीदेव, नाशिकवरून आहे, केवीएन नाईक कॉलेज. आणि सरांनी सांगितलं की इंट्रोडक्शन ॲज युअर विश तुम्ही देऊ शकतात. प्रोफेशनली मला सांगायला आवडेल की अभिनय क्षेत्रात कार्यरत असून निवेदन क्षेत्रातही आहे आणि सोशल वर्क सुद्धा. आजचा आपला विषय आहे आणि आजची आपली गरज आहे की स्त्री सबलीकरण, महिला सबलीकरण किंवा स्त्री शक्ती, नारी शक्तीचा जागर. मला आज सगळ्यांना विचारावंसं वाटतंय की खरोखरच आपल्या सगळ्यांमध्ये स्त्री शक्ती किंवा महिला सबलीकरण, स्त्री शक्तीचा जागर या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या आहेत का? याचं उत्तर आहे हो. आणि हो का आहे? आपण महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये राहतो. जर अनेक प्रकारचे आपल्याला सुविधा लाभल्या जातात, सगळं संरक्षण दिलं जातं, तरी सुद्धा आजची ही आपली नारी, मुलगी, माझी चिमुकली कुठेतरी असुरक्षित आहे. असाच एक जो वातावरणाचा इफेक्ट आहे तो आपल्यामध्ये आपल्याला जाणवत असतो. विषय आधी मिळालेला असून सुद्धा मला त्यावर प्रिपेअर करावं असं वाटलं नाही, कारण ही गोष्ट जिव्हाळ्याची आहे. मी एक स्त्री आहे, माझ्या बरोबर असणाऱ्या मुली ह्या माझ्या बहिणी आहेत, आई आहे, माझी मोठी ताई आहे. ती जर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अगदी सक्षमपणे सगळं कार्य उत्कृष्टपणे पार पाडू शकते. घरातली जबाबदारी असेल, सामाजिक तोल असेल, अनेक प्रकारच्या नैतिक समस्या असतील, ती जर उत्कृष्टपणे सांभाळू शकते, स्वतःच निर्णय स्वतः घेऊ शकते, स्वच्छंदपणे आयुष्य तिचं जगू शकते. पण तरी सुद्धा आजची ही स्त्री अबला का? अबला आणि सबला. जर ती अबला आहे तर तिला सबला बनवण्यासाठी आपण का प्रयत्न करतो आहोत? कारण कुठेतरी कमी पडतंय ना. जर स्त्री पुरुष समानता आजही सगळीकडे मांडली जाते, इथे सुद्धा या मंचावरही स्त्रीच्या ह्या विषयावर मुलंही बोलतायत, मुलीही बोलतायत, इथेही स्त्री पुरुष समानता आहे. बट स्टील की तरीही आपल्याला महिला सबलीकरण हा विषय महत्वाचा वाटतोय आणि त्याच विषयावर आज आपण सगळेजण चर्चा करतोय. कारण स्त्री पुरुष समानता असली तरी सुद्धा कुठेतरी माझी स्त्री मागे पडतीये, कुठेतरी माझ्या स्त्रीला, माझ्या बहिणीला एक भक्कमपणे स्वच्छंद आयुष्य जगण्यासाठी तिचे एक संरक्षण कुठेतरी कमी पडतंय. आणि म्हणून आज आपण सगळेजण जनजागृती करत आहोत आपल्या वक्तृत्वामधून, स्पीच मधून की महिला सबलीकरण हे व्हायलाच हवंय. कारण नुकतीच घडलेली घटना जी तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहे, हृदयात आहे, मेंदूत आहे आणि नेहमी ते आपल्या डोळ्यांसमोर भटकत असते. ज्यावेळी माझी स्त्री, माझी चिमुकली घराबाहेर पडते आणि जेव्हा ती असुरक्षित असते त्यावेळेस ती आई, ताई, बहीण ह्याच गर्जना देत असते. आपल्या सगळ्यांना ते कळत असतं पण आपण ते अंमलात नाही आणू शकत. मग यामध्ये पुरुषांची चूक आहे का? किंवा यामध्ये स्त्रियांची चूक आहे का? आपण सगळेजण भारतीय आहोत. ही आपली एकजूट आहे, हा आपला भारत देश आहे, ही आपली भारत माता आहे. आणि जर आपण आपल्या भारत मातेला भारत माता असं म्हणतो तर आपल्या घरातली आई, आपली बहीण किंवा आपल्या परिसरात राहणारी कोणतीही स्त्री, महिला ही आपली माता, आई रूप का नाही असू शकत? हा विचार आपण का नाही करत? जर एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला सांगितलं की नको हा ताई, असं करायला नकोय, जसं आपण मैत्रीच्या भावनाने काहीतरी सजेशन आपल्या मैत्रिणींना देऊ शकतो, तसं आपण त्यांनाही सुरक्षित केलं तर कुठेतरी महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण, नारी शक्ती इथेही जागृत होऊ शकते. आणि आपण यावरच भाष्य करायला हवंय की आपण कशा प्रकारे अत्याचार असतील, बलात्कार असतील, ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे स्टॉप करू शकतोय. मुलगा आणि मुलगी दोघांमधलाही फरक आतापर्यंत 50% कमी झालाय असं मला वाटतं. कारण जर मुलगा हा वंशाचा दिवा होऊ शकतो तर मुलगी ही वंशाची समई नक्कीच होऊ शकते. आणि ज्यावेळी एखादी स्त्री, एखादी मुलगी, माझी चिमुकली जर भक्कमपणे उभं राहून स्वतःचं अस्तित्व स्थापन करण्याचा प्रयत्न करेल तर ती नक्कीच तिचा असलेला अजेंडा उभा करू शकते. कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से क्या फायदा, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. त्यामुळे माझ्या सगळ्या बहिणींना, ताईंना विनंती आहे की आपण आपली मंजिल ठरवायची आहे, भक्कमपणे आपला स्टँड निर्माण करायचा आहे आणि स्वतःचं संरक्षण, स्वतःचं पाठबळ आपण स्वतः व्हायचं आहे आणि स्वतः महिला